व्ह्यू चेक करा तुम्ही एकदा. हा खूप छान असा व्ह्यू नजारा सनसेटचा. सनसेट देखील झालेला इकडे. नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुदाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये शॉर्टचं स्वागत करत आहे. तर काय इकडे आहे दिव्यांची पुढे बघा. दिव्यांची लास्ट आहे आणि आदित्य. सो आदित्य आज फायनली चालली पुन्हा आता मामांची तर घरी. त्याच्यामुळे चला ब्लॉग देखील आपण कंटिन्यू केला पाहिजे आजचा. आणि इकडं दिव्यांशीचा काय चालायचं ते त्याला माहीत नाही. ती बघा ती कशी मस्ती करते. दिव्यांशी हाय कर तू सारू ना. तू हाय करतच नाही कोणाला का. ते बघा ते आता नाही भिजून आले आहे बघा. किती कपडे भिजवते ना, भरपूर कपडे भिजवते. दिवसाला 4-5 जोड ड्रेस नक्की ती चेंज करते. चला आता दिवे आदितीच्या देखील सारी मामांची का ना बाई. काय काय तुला कुठं मामाच्या घरी आपण नंतर जायचं, आता नाही जायचं. अशा पावसात नाही जायचं आपण, पाऊस बंद झाला. ओके. तर गाईज आदित्यला देखील मी आता मामाच्या घरी सोडून आलो आहे पिंपरोली गावामध्ये. आणि त्यानंतर मी आहे आता कोल्हारे गावाच्या बाहेर. सो इथून जो नजारा दिसतो ना नेरलचा म्हणजे माथेरान डोंगराचा, आणि एक नंबर सह्याद्री दिसते. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तुमच्याकडे. ए पा काय दिसतो ना, खतरनाक ना. किती चाललं आहे, धोका पण किती चाललं आहे पा डोंगराला. आणि धबधबे देखील दिसतं तुम्हाला, वॉटरफॉल दिसत असेल. सो भरपूर धबधबे आहेत ना. आणि या साईडला तर डोंगर व्यवस्थित दिसत नाही बघा. या साईडला इकडे तर काहीच दिसत नाही व्यवस्थित. बिल्डिंग आहे ना, इग्नोर करा. या परिसरात भरपूर बिल्डिंग आहेत. कोल्हारे परिसरात, नेरळ परिसरात. हा नेरळ इकडे समोर नेरळ आहे, त्याच्यामुळे एवढं तुम्हाला बिल्डिंग दिसतील. आणि कोल्हारच्या गावाच्या करला बिल्डिंग आहेत हे बघा. इकडे जवळ किती बिल्डिंग आहेत हे पहा. तुम्ही बघितलं असेल ना, असं मस्त छान दिसतं ना माथेरान डोंगर. माथेरानला वरती तर गाईज माथेरानला सांगायचं म्हणजे माथेरानला वरती तर आता यावेळेस खूप छान आणि एकदम घनदाट धुका असेल. आणि बघण्यासारखं वातावरण आहे माथेरानमध्ये. धबधबे भरपूर आहेत, भरपूर काय. आपण एक तुम्ही मागच्या वेळेस बघितलं असेल, आपण गेलो होतो गेल्या वर्षी कड्यावरचा गणपती हा बघण्यासाठी पॉईंट. तो खूप छान आहे, लोकेशन तिथं भरपूर चांगले आहे. सो तो देखील आपण गेल्या वर्षी कवर केला होता, तुम्ही ते बघितलं असेल. आणि माथेरानची राणी म्हणजे मिनी ट्रेन ती देखील तुम्ही बघितली होती ना, कशा प्रकारे जाते ती. सो चला आता आपण निघूया आता घरी जायला. आता आपल्याला दिव्यांशीसाठी वडापाव घ्यायचे, तिला वडापाव घेतो आणि मग निघतो घरी जायला. बघू मी पण नाश्ता केला तर इथे करत नाही तर मग पाठीच घेऊन जाईल पार्सल खायला घरीच. व इकडे तर भातशेती वॉशट गेली आहे पुन्हा. या साईडला देखील भातशेती लावलेली दिसते बा, परंतु या साईडला वॉशट आहे बरीच. आणि इकडेच मस्त एक महादेवाचं मंदिर देखील या साईडला आहे, खालच्या साईडला नदी आहे तिची. नदीच्या बाजूला एक महादेवाचं मंदिर आहे, खूप छान आहे. हा देखील महाशिवरात्रीला तिथं देखील कार्यक्रम खूप छान होतो. चला गाईज आता फायनली घरी देखील मी पोहोचलो. आणि त्यानंतर इकडे दिव्यांशींना वडापाव खायला घेतो. तिला वडापाव पाहिजे का बोललं तर हा मध्ये फोन केला. चला गाईज जेव्हा इकडे फायनली दिव्यांशीने घेतला वडापाव खायला. ती वडापाव दाखवते तू खाऊन तरी चौकशी टेस्ट कशी वडापाव चांगली आहे मग खातं खा. एक नंबर मग खातं. तर काय आता मी चहा वगैरे पिलो आणि त्यानंतर लाडू देखील त्यात खाल्ला. घरी आईने लाडू बनवले होते रात्री. सो आता आपण पाठीमागे आहोत आपल्या पड्ड्यामध्ये किंवा आव्हाडामध्ये असं देखील बोलू शकतो. सो आता इकडे बेंडणी करायची. सो आता इकडे हँड ग्लोव्ज घालतो तुम्ही बेंडणीसाठी. आणि बघा बारीक बारीक गवत आहे, काही मोठा गवत आहे. सो त्याच्यामुळे आता मी हे बेंडणी करायसाठी आता हँड ग्लोव्ज देखील घातले. इकडे एक ताना उंगवलेला आहे, हा शिरवल्याचा आहे का घोसाळ्याचा आहे तो माहीत नाही. आणि हां बाप्पाचा फुल आता नाही काढतो, सकाळी काढतो सुद्धा आता होऊ दे. सो इकडे जास्वंदीचं फुल छान झालं आहे. झावली नारळीचं झाड चांगलं आहे पण त्याला ती झावली कट करायची मला ती सुकलेली. तिला खत दिला आता पुन्हा एकदा खत टाकायला लागेल नारळे बघ. पुन्हा आता एकदा खत टाकायला लागेल. लिंबू आता कमी झाली. आणि जो आता जे काही घाण गवतीच्या आम्ही काल कापून नेला होता, बाकी खराब झालेला आहे तो हां दिव्यांशी. चला आता पहिले साफ करतो. आणि दिव्यांशी ना मायराची मस्ती झाली ती बघू पाहिजे आपण. ते बघा मायरा काय करतो वाजून दाखव कसं वाजवते दाखव वाजून नाही कसं नाही असे वाजव ना तू वाजवते. तिला केलं जातं न दिव्यांशी तिथे मोबाईल घेतात. ती काय दिव्यांशी तिकडे मोबाईलमध्ये नाही हिचं काय बोलून फायदाच नाही, काय मस्ती करायला काय नाही. दोघी जण द्या काय सांगू शकत नाही. गाईज आता मी चाललो आपला इकडे मालला असं फिरायला ग्राउंडसाठी. आणि इकडे वॉलाला पाणी देखील किती कमी झालं आहे पहा. सो पहिला आपण लावणीमध्ये बघा किती पाणी होता ह्या वॉलाला आपल्या, आणि आता ह्या बघा किती पाणी कमी एकदम. गाईज आता आपण ना संध्याकाळच्या वेळेस आहोत. आणि समोर गावातील नजारा बाहेरून गावाच्या आतमधील नजारा बाहेर बघा. अविनाश समोरचं घर दिसतं, अविनाशचं घर आहे. त्यानंतर तो तिकडं आमचं घर, इकडं सुभाषचं घर आहे बघा. समोर सुभाषचं घर देखील दिसतो आहे.
सो अशी बरीचशी घरं दिसेल ना गावातली. वरती मंदिर तुम्हाला दिसेल आपले भवानी मातेचं देखील. आपण तो पुढे जाऊन तिकडं मग तुम्हाला दाखवतो मी. समोर तर आपल्या गावातील मंदिर दिसतात दोन. एक आहेत समोर हनुमानाचं आणि त्यानंतर भवानी मातेचं. सो दोन मंदिर आहेत आपल्या जवळच. ते मंदिरांचा कलश देखील दिसत. आणि हा नजारा दिसतोय संध्याकाळच्या वेळेस. हां चला आता आपण आता इथनंच भेटून जाऊ. आपल्या शेतांकडे आपण आज जाणार नाही. आपण एक उद्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये तिकडे जाऊ. आता आपण इकडून निघू साजेंच्या घरच्या तिकडून निघू. सो हा आपला पाठीमागे तुम्हाला दिसेल हा शर्तींचा माल, जो की आता सध्या शर्ती काही होत नाही. त्याच्यामुळं हा असा वसाट पडला आहे. पण भारी झालं जायला यायला आम्हाला असं भारी झालं मस्त. चला आता आपण जाऊया. हे बघा पहिलं किती उंच वाहन केलं होतं. आता मी इथनं उतरून सनी मग जात आहे. हे बघा चला आता आपण समोरून असं निघू. इकडे एक किशोरचं घर, त्याच्यानंतर तिकडं सांभाळाचा पण आहे. तो देखील तिकडं मजा घेतो आहे मालावरती. आपण आता असं जाऊ साजेंच्या घराच्या तिकडून, मग नंतर घर निघून आणि त्यानंतर आपण नदीवरती जाऊ. तर गाय जिकडं आहे साजेंचं घर आणि साजेन किंवा सोपान सचिन हाच एक गाडी दिसते. म्हणजे दोनपैकी साजेन आपला सोपान आणि सचिनपैकी कोणतरी घरी असू शकतो. खूप दिवसानंतर आपण आलेलो इकडं. आणि इथं त्यांची आलूची पानं, गावठी आलूची पानं आहेत. हे बघा गावठी आलूची पानं आहे तिकडं. मस्त आहेत ना, नारळ पण मस्त आहे बघा. साजन हे सचिन कोणच नाही गायचं आज घरामध्ये. कोणच दिसत नाही आपल्याला. पावसामुळं कसं केलं ना, वरती कापड मस्त सतरंगी बांधून केलेलं आहे. तर काय आपण आलो संध्याकाळच्या वेळेस नदीवरती. तुम्हाला जसं सांगितलं होतं मी की नदीवरती जायचे. सो नदीवरती आपण आलो आहोत आणि नदीवरचा व्ह्यू चेक करा तुम्ही एकदा. हा खूप छान असा व्ह्यू नजारा सनसेटचा. सनसेट देखील झालेला आहे इकडे. सनसेट देखील झालेलं आहे. आणि आता नदीचं पाणी एकदम गडूलं आहे. आज पाऊस असं काय पडत नाही, परंतु पाणी गडूले. आणि संध्याकाळचा हा वातावरण आहे खूप छान झालेलं आहे. आणि इकडे आपण गाडी लावली त्या साईडला देखील आहे बघा. तिकडे तरी कोणतरी आलेले आहेत मस्त नदीवरती एन्जॉय करतात साईडला. आणि तिकडे रॉमी फार्म हाऊस दिसतं. इकडे रिव्हर गेट, हा रिव्हर गेट दिसवड आहे त्याच्यामुळं असं. आणि दिव्यांशी आमची मजा करते. दिव्यांशी चालते थोडी चालते फिर गोल. हां फिर वा हे किती मजा घेते ना. सो गाईज अशा प्रकारे आम्ही आलो नदीवरती दिव्यांशी आणि मी. दिव्यांशी ऐका तू तेव्हा दिव्यांशी आणि मी नदीवरती आलो मजा करायला. चला आता आपण फोटो वगैरे भरपूर काढलं. एखाद दोन फोटो मला साईडला स्क्रीनच्या बाजूला दिसतील. तर आता आपण निघूया घरी जायला. बराच वेळ झाला आम्हाला देखील. एक 15 मिनटं झाली आम्हाला, जवळ 15 ते 20 मिनटं. आता घरी आहे मी. आणि इकडं मायरा आहे, रुचिता आहे ना, दिव्यांशी बघा ड्रेस पण चेंज झाला दिव्यांशीला. आणि ते खेळतात काय माहिती काय लपाछेपी असा हा खेळ तुम्हाला माहीत असेल गावाकडील. तोच खेळ खेळते बघा. आता रुचिता चालली कसा खेळ येण्याचा हे बघा इकडं 4 विष्ट असं इष्ट बोलल्यानंतर मग तो बाहेर नसतो. हे बघा इकडे लाईट लावली तर रुची बोलतो त्याच्यामुळे असं चालू आहे. एक चारू आहे चारू. तेव्हा आता ते मायरा गेली. आता बाकीचे लपून राहिलेत आणि मायरा जाईल. 1 2 3 चालेल तू कुठे झाली हे बघ. हे बघा यांचा खेळ चालू आहे. सो काय संध्याकाळची वेळ आहे ना, त्याच्यामुळे हे खेळतात. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे असं की हे खेळ जे ना आता गावाकडे कमी खेळतात, कोणी खेळत नाही. कारण लहान मुलं असं मोबाईलमध्ये दिव्यांशी जर बघा ना कधी मोबाईलमध्ये ती देखील असते, कवचितच असते तर ती देखील असे खेळ खेळतात. कोण माहिती नाही तुझी त्या मैत्रिणी का तुझ्या दिव्यांशी सांगते माझ्या मैत्रिणी त्या. सो अशा प्रकारे हा खेळ खेळतात. जो जास्त कोण खेळत नाही आता जसं गावाकडे हे देखील खेळ कमी का पाहायला मिळतात. सो अशा प्रकारे ते खेळतात. हे खेळ कोणता आहे मला देखील माहिती नाही. म्हणजे पहिल्यांदा जो बोल आहे किंवा जो पहिल्यांदा असेल तो आउट होतो त्यांचा असं खेळ. बघा आता हे कवचीच तुम्हाला खेळ असं गावाकडे बघायला भेटत. बघितलं काय ते बघा हे असं खेळ असतात ना.